पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केल्याबद्दल त्यांच्या शौर्याला एक मानाचं स्थान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी महारत्न या ठिकाणी दिलेली होती। आमच्या मुंडवा गावामध्ये कालिदास आप्पा गायकवाड आणि गायकवाड परिवाराला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महारत्न त्या ठिकाणी मिळाली होती। आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनातील काही मंत्र्यांची मुलांनी या ठिकाणी हा घोटाळा करून आमच्या महाराजच्या जमिनी या ठिकाणी हिसकावून घेतलेल्या आहेत। मी या ठिकाणी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित गायकवाड परिवाराच्या नावाने कोरा सातबारा या ठिकाणी करून द्यावा। महाकारुणी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र हो, आज जर बघितलं तर महारत्नाच्या जमिनी या सरकारने प्रत्येक ठिकाणी लाटलेल्या आहेत आणि त्यामुळं महारत्नाच्या जमिनी जिथे जिथे आहेत तिथे तिथे आंदोलन हे व्हायलाच पाहिजे। कारण की तुम्ही बघितलं असेल, जो तहसीलदार आहे एवढे त्यांनी नागपूर ठिकाणी देखील भ्रष्टाचार केला होता आणि त्याला तिथे 3 वर्ष निलंबित केलं होतं। त्यानंतर नगरमध्ये वाळू माफियामध्ये देखील त्याला पकडलं गेलं होतं, तिथेही त्याला निलंबित केलं होतं आणि त्याला प्रत्येक वेळी ही क्लीन चिट हे सरकार देत आहे। मित्र हो, त्या एवढेला त्याला जागा दाखवून या सरकारने ताबडतोब निलंबित करून पुन्हा एकदा क्लीन चिट द्यावी नाही आणि महारत्नाची ही जमीन परत मिळावी ही सरकारला विनंती करतो। न दिल्यास याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल अशी मी ग्वाही देतो। बाबासाहेब आंबेडकरांचा आज हे एक दिवसीय आंदोलन आम्ही करत आहोत। आजपासून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि याचे ना वेगवेगळ्या स्तरावर आहे ना आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि त्या न्यायालयीन लढाई झाल्यानंतर आम्ही आमच्या मूळ जागेवर हे आंदोलन चालू ठेवणार आहोत। आज आपण कलेक्टरला काय द्यायला चाललेलं तुम्ही? कलेक्टरला आम्ही आमच्या समस्त महारत्नाच्या वतीने ना निवेदन देत आहोत की आमची जागा जी आहे ती आम्हाला परत द्यावी, प्रॉपर्टी कार्डवर मूळ वतनदारांची नावं घेण्यात यावी आणि संबंधित जो व्यवहार झालेला आहे तो रद्द करण्यात यावा। अच्छा, आपले निवेदन कधी देऊन सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर या पुढची रूपरेषा काय असणार आहे? या पुढची रूपरेषा जशी मी सांगितल्याप्रमाणे आमचं जे आंदोलन होणार आहे ते एक कायदेशीर मार्गाने होणार आहे। न्यायालयामध्ये त्याची आम्ही याला पाठपुरावा करणार आहोत। दुसरं, शासन प्रशासन लेवलवर या गोष्टीचाही पाठपुरावा करणार आहोत आणि तिसरं, जे आमची जी जागा आहे त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाचा आमचा निर्धार आहे आणि तो आम्ही चालू ठेवणार आहोत। दाऊदची जमीन हे सरकार का ताब्यात घेत नाही? पाक पवार का घेत नाही? आजी दाऊदची जमीन घ्यावा, मागा महाराजची जमीन घेऊ नये। आमच्या गरिबाची जमीन आम्हाला परत मिळावी। मुंडवा गावात महात्मा फुलेंनी शाळा बांधली, हडसर, मुंडवा, वडगाव, शिरी, खराडी ही गाव लोक शिकत होती। महात्मा फुलेंनी हे काम केलं, शिवाजी महाराजांनी दलितांना मदत केली आणि आता सरकार महाराजची जागा घेत आहे, ही मोठं चुकीचं आहे। आमची महारत्नाची जमीन आमच्या जागावर मिळाली पाहिजे। आमच्या मुंडवा गावातल्या लोकांना, महाराजांना सगळी जमीन प्रॉपर्टी कार्डवर नाव लावून द्यावं हीच आमची विनंती आहे सरकारला।